हिवाळ्यामध्ये ना वाटाणा भरपूर स्वस्त असतो आणि मार्केटला जर गेलं ना तर सगळ्यात अगोदर तोच समोर येतो आणि बघितलं की घ्यायचा मोह सुद्धा आवरता येत नाही. आणि आणल्यानंतर रोज रोज भाजी खायचा सुद्धा कंटाळा येतो. किती तरी ती भाजी खाणार. तर आज आपण मस्त हे असे कटलेट तयार करणार आहोत. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त हे आपले पौष्टिक कच्च्या वाटाण्याचे हे पौष्टिक कटलेट किंवा हे कबाब तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर इथे मी नॉनस्टिक पॅनवरती साधारणतः 3 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये मी साधारणतः लसूण घेतलेलं आहे. 10 ते 15 कळ्या घेतलेल्या आहे आणि 1 इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे. 4 ते 5 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. आता हे कटलेट किती तिखट हवे आहे ना, त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी किंवा अधिक ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला 1 कप फ्रेश वाटाणा घालायचा आहे. वाटाणा छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगोदर आणि त्यानंतर आपल्याला ह्या तेलावरती अगदी छान असा मऊसूत जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत यातला कच्चेपणाचा वास निघून जात नाही ना तोपर्यंत आपल्याला छान कमी गॅसवरती हा भाजून घ्यायचा आहे. झाकण ठेवून वाफवलं ना तरीही चालेल आणि जर तुम्हाला घालायचं असेल तर अगदी चिमूटभर यामध्ये मीठसुद्धा घालू शकता. हे पहा असा श्रिंक झाला म्हणजे असा जो वाटाणा आहे थोडासा मऊ झाल्यासारखा दिसत आहे. त्यावेळेला गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. असं भाजून घेतल्याच्या नंतर कटलेटला ना उग्र वास येत नाही, कारण वाटाणा कच्चा असतो ना त्यामध्ये बराचसा उग्र वास शिल्लक राहतो. त्यामुळे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं भाजून घ्यायचा नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी छान असा तुम्ही वाफवून किंवा पाण्यामध्ये गरम करून उकडवून घेऊ शकता. आता हा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी न टाकताच आपल्याला थोडासा जाडसरच ओबडधोबड मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये ना कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहे त्यामुळे छान अशी टेस्ट आपल्या कटलेटला येणार आहे. तर हे पहा असा ओबडधोबड म्हणजे मिक्सरचं जे बटन आहे ना पल्स मोडवरती आपल्याला हा जो वाटाणा आहे ना असा फिरवून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर याला छान असं बाइंडिंग यावं ना याकरता मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे. तर आता हे छान किसणीने किसून घ्यायचे आहे. स्मॅश करून घेऊ नका. अगदी आपल्याला फाईन असे हे जे बटाटे आहे ना यामध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे आपले कटलेट जे आहे ना जेव्हा आपण कटलेट तयार करू ना साईडने त्याला चिरा पडणार नाही. छान असं एकसंध असं हे मिश्रण आपलं तयार होणार आहे. बटाटा किसून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही घरातले बेसिकच मसाले घालायचे आहे. अगदीच तुम्हाला साधे सिंपल बनवायचे असेल ना यामध्ये फक्त मीठ घालायचं, कोथिंबीर घालायचं तरीही याचे कटलेट छान तयार होतात. परंतु अजून थोडेसे स्पायसी असेल ना खायलासुद्धा छान लागतात. 1 चमचाभर मी आमचूर पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर न टाकता इथे चिली फ्लेक्स टाकत आहे. जर तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची असेल तर तीही घालू शकता. 1 पाव चमचा आपल्याला इथे धणे पावडर घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करायचे आहे. यात मी आमचूर पावडर वापरलेली आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता त्याला पर्याय म्हणून, किंवा चाट मसाला असेल तर तो सुद्धा यामध्ये वापरला ना तरीही चालेल. छान अशी चटपटीत चव जी आहे ना ते आपल्या कटलेटला येणार आहे. आता हे जे मिश्रण आहे ना अजून याला छान असं बाइंडिंग यावं आणि छान असा गोळा तयार व्हावा ना याकरता अर्धा कप मी इथे ब्रेड क्रम्स घातलेला आहे. आता हा ब्रेड क्रम्स टाकणं ना पूर्णपणे पर्यायी आहे. जर तुम्हाला ब्रेड क्रम्स नसेल टाकायचं तर तुम्ही पोहे आणि ज्या भाजक्या डाळ्या असतात ना त्या भाजून त्याची पावडर यामध्ये घालू शकता. किंवा तुम्हाला जर ब्रेड घालायचा असेल, ब्रेड क्रम्स घालायचा नसेल तर जो ताजा ब्रेड येतो ना तो सुद्धा यामध्ये मिसळला ना तरीही छान असं बाइंडिंग येणार आहे. तर दोन्हीपैकी तुम्हाला जे जिन्नस यामध्ये घालायचे असेल ना किंवा नुसतेच पौष्टिक बनवायचे असेल ना पोह्यांची पावडर जरी घातली ना तरीही हे छान कुरकुरीत होतात. किंवा ओट्स असतात ना ते सुद्धा मिक्सरला फिरवून यामध्ये घातले ना छान असं बाइंडिंग येणार आहे, पौष्टिकसुद्धा होणार आहे. तर इथे आपलं कटलेटसाठीचं जे मिश्रण आहे ना तयार झालेलं आहे. तुम्हाला आता छान असे कटलेटसुद्धा बनवून दाखवते. आता हे जर तुम्हाला कुठल्या पार्टीसाठी बनवायचे असेल ना तुम्ही हे असे मस्त कटलेट बनवून फ्रीजमध्ये जरी ठेवले ना हे साधारणतः 4 ते 5 दिवस टिकतात आणि अगदी आयत्या वेळेला तुम्ही छान असे हे तळून खाऊ शकता. कुठल्या पार्टीची तयारी करायची असेल ना तर असे बनवून तुम्ही फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये जरी ठेवले ना तरीही चालतील. हे पहा अशा छान मी टिक्क्या बनवून घेतलेल्या आहे. आता याला तुम्हाला अजूनच कुरकुरीत जर करायचं असेल ना आणि तळायच्या वेळेला किंवा भाजायच्या वेळेला तुम्ही याला छान असं
मैद्याच्या जी स्लरी असते ना त्यामध्ये डिप करायचं आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचं, म्हणजे छान असे कुरकुरीत होतात अजून. परंतु हे जे आहे ना कटलेट मी न तळता बनवणार आहे. फक्त अगदी चमचाभर तेलावरती याला छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहे. तेलाचा अजिबात जास्त वापर न करता अगदी पौष्टिक असे हे कटलेट तयार करणार आहे. जे कोणी वेट लॉस करत असेल ना त्यांच्यासाठी तर उत्तम आहे, किंवा जे कोणाला मधुमेह डायबिटीज असेल त्यांना बटाटा जर चालत नसेल ना, त्याऐवजी ते इथे मस्तपैकी जे गाजर असतात ना ते थोडेसे बॉईल करून घ्यायचे आणि छान असे किसून घ्यायचे आहे, म्हणजे त्यांनासुद्धा हे कटलेट खाता येतील. तर या ठिकाणी मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. फक्त पॅनला अगदी छान असं तेल ग्रीस करून घेणार आहे. अजिबात जास्त तेलसुद्धा इथे आपल्याला लागणार नाही. साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये आपल्याला हे कटलेट तयार करायचे आहे. आता थोड्याफार प्रमाणामध्ये हे जे कटलेट आहे ना मी बनवून घेणार आहे, कारण मुलांच्या टिफिनला जरी द्यायचे असेल ना तुम्ही त्यांनासुद्धा असे हे कटलेट देऊ शकता. आदल्या दिवशी बनवून ठेवायचे आणि सकाळी स्कूलला जाताना छान असे शॅलो फ्राय करून द्यायचे. कारण यातला जो बटाटा आहे तोही उकडलेला आहे आणि जो वाटाणा आहे ना तो सुद्धा आपण छान असा नरम करून घेतलेला आहे. त्यामुळे याला डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही. दोन्हीही बाजूंनी अगदी कमी गॅसवरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर हे पहा, पलटवून घेऊया. मस्त असा रंग आलेला आहे. दिसतानाही इतके छान दिसत आहे. अतिशय छान हे लागतात. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. आता वाटाण्याचाही सीझन आहे. वाटाणे तर भरपूर स्वस्त आहे. आता वरतून सुद्धा मी हलकंसं तेल, किंवा तुम्हाला जर बटर लावायचं असेल ना तुम्ही ते सुद्धा लावू शकता. बटरमुळे तर अजूनच छान टेस्टी लागणार आहे. साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये आपले हे जे मस्त कटलेट आहे ना ते तयार झालेले आहे. दोन्हीही बाजू मी छान खमंग भाजून घेतलेले आहे खरपूस होईपर्यंत. तर या ठिकाणी आपले जे मटार कटलेट आहे किंवा हे मटारचे पॅटीस आहे इथे तयार झालेले आहे. तर दिसतानाच इतके छान दिसत आहे ना, अतिशय भारी हे तयार होतात. नक्की ट्राय करा. हे मटार कटलेट तुम्ही असेचही खाल्ले ना तरीही छान लागतात, किंवा असं टोमॅटो सॉस बरोबर किंवा मेयोनीजसोबत खाऊ शकता, किंवा यासोबत अतिशय झटपट तयार होणारी एक मी सँडविचची चटणीची रेसिपी तुम्हाला सांगते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली. कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे पुदिना घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला जर तुमच्याकडे असेल ना तर इथे मी लसणाची पात घेतलेली आहे. ती नक्की वापरा, त्यामुळे अजून छान टेस्ट येते. जर नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल, लसणाच्या कळ्या घालू शकता. दाटसरपणा यावा याकरता मी इथे फरसाण टाकलेला आहे, किंवा तुम्ही भाजक्या डाळ्या वापरू शकता. अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. 1 चमचाभर साखरही घातलेली आहे. थोडंसं पाणी टाकून मस्त ही आपली चटणी इथे तयार झालेली आहे. आता इथे साखर याकरता घातलेली आहे, आपल्या जो चटणीचा रंग आहे ना मस्त असा हिरवागार टिकून राहावा याकरता मी 1 चमचाभर साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर बर्फाचा तुकडा घातला ना तरीही चटणीचा रंग छान टिकून राहतो. तर मस्त आपली चटणीही तयार झालेली आहे. तुम्ही हे चटणीसोबत किंवा मस्त हे टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. लहान मुलाला तर हे टोमॅटो केचप बरोबरच आवडणार आहे. चवीला तर इतके भन्नाट लागताना की सांगूच शकत नाही. तर हे ना वाटाण्याचा सीझन संपायच्या अगोदर जरूर ट्राय करून पहा. तर मग कशी वाटली ही रेसिपी? रेसिपी जर आवडली असेल ना रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.